मित्रांनो बघू शकताय आता एक आपला जोडीदार गेलाय त्या ठिकाणी घोड्यावर बघा दिसला त्याला बसायचं होतं आणि घोड्यावर आता येतोय बघा तो आता बघू शकताय तो येतोय त्याची व्हिडिओ बनवतोय आपण बघू शकताय काय वाटतंय घोड्याचं होय रे बंड्या हा घोडं बघ कसं आले रफ्तार रफ्तार आलाय बघा रफ्तार आहे का चप्तार आहे कोण आहे बघू द्या आलाय बरं का व्यवस्थित आलाय घोडा शिकवलेला घोडा आहे तो आणि बघूया एवढ्याचं 500 रुपये पळ पपिया रफ्तार बघू शकताय रफ्तार म्हणजे अरे तसं चिखलात तर दमणच पळणार ना ती बघू शकताय तुम्ही बघा हे असे महाबळेश्वरात आता आलोय बघा हा घोड्याची राईड बघा आता ठरलाय शेवटी फायनल आमचा तो मित्र आहे वर्ष तो बसतोय 500 रुपये म्हणताय त्या राऊंडला बघूया आता आम्ही नाही बसत आमची जिरली घोड्यावर मग अशी पडली जरा तो पडला असतं घोडं पडलं नाही पडलं असतं पावसामुळे काय होतं थोडंसं घासार देत ना घोडे चालली किती म्हणतायत ते 400 म्हणतायत हो शेवट सांगा फायनल पप्प्या बस आमचा पप्प्या आहे पप्प्याला घोड्यावर बसायचे ह्या आणि त्यांनी सांगितलं किती शेट किती 500 कमी काय थोडं तरी 490 होत नाही आता काय बोला शेवटी काय शेवटी त्यांचं पण बरोबर आहे शेवटी त्यांचं पण हातावलं पोट आहे घोडा पण तसा त्या पद्धतीचा आहे ना काय नाव घोड्याचं रोलेक्स नाव आहे घोड्याचं रोलेक्सचं काय कमीच करा ना त्या काय काय करणार आहे आता इकडे काय रेट आहे शेट बघू शकताय तुम्ही घोडा ठरवायचा चाललाय ठरतंय का ना शेवट सांगा बघू शकताय घोडे इकडे घोडे बघू शकताय तुम्ही रॉनी रोलेक्स घोड्यांची नाव आहेत बघा इकडे सगळा पाऊस पडतोय बघू शकताय जन्नतच आहे इकडे महाबळेश्वर जन्नतच आहे बघू शकताय मॅडम असल्या घोड्या आता घोड्या उडी मारतोय काय A1 रफ्तार A1 रोलेक्स 500 रुपये राडावर का एका घोड्याला जर घोडा जर पाळत असेल तर 500 रुपये द्यायचं आणि घोड्यावर बसायचं ज्याला जिरवून घ्यायचे त्यानंच घ्यायचे जिरून या पावसात बघा तिकडून असा तिकडून पट्टा आहे तिकडून असा पट्टा आहे त्या तिकडून असा पट्टा आहे कळलं का मॅडम लागलाय व्याला आता बोंबलत काय नेचर आहे बघा ना काय म्हणजे स्वर्गात आल्यासारखं वाटायला लागले इकडे बघू शकताय तुम्ही सगळं धुकंच आहे इकडं सगळंच धुकं आहे काय म्हणजे एक स्वर्गच म्हणावं लागेल महाबळेश्वर म्हणजे बघू शकताय तुम्ही गाईज बघू शकताय पावसात रेनकोट घेतले दिवजंतरू 50 रुपयाला एक रेनकोट मांड्या हा हाय गाईस डोकं भिजले नाही काय एवढं डोक्यात मित्रांनो ऑर्थर साईड पॉइंट हा आहे बघू शकताय इकडे सगळंच दुखायचं सह्याद्रीच्या पर्वत रांगाच्या आहेत त्या इकडे येत आहेत आणि आमचे गाईज आहेत बघू शकताय काय पावसाचं काय का म्हणजे काय सांगशील आज महाबळेश्वर मध्ये आलाय काय सांगशील वातावरणाबद्दल खरंच थंड हवेचे ठिकाण बापू तू काय सांगशील काय मस्त वाटतंय एकदम गार 50 रुपये अरे तू काय सांगशील काय वर्षभ काय सांगशील अण्णाला असतो या पॉइंट आहे की जिथं काय पण तुम्ही टाका हायवे मध्ये ते माघारी जिथं टाकावं जरा शीट हो का पुन्हा एकदा ट्राय करूया हा आले की राव बघा जरा दिसलं नाही व्यवस्थित दिसलं नाही बघू शकता हा टाका हे बघा म्हणजे इथून पहिलं सांगितलं होतं की इथून एक राजा महाराजा कुठला तरी होता त्या राजा महाराजानं त्याला एक रुमाल टाकलेला आणि ते रुमाल जाय तो वाऱ्यानं मागा राहिलेला आणि शेवटी कुठला तरी असं म्हणते की तोच पडलेला खाली काय माहित आता काहीच बघू शकताय आम्ही आता 3 कणसे घेतलेत आणि कितीला कणीस आहे की दादा 50
50ला एक कणीस. काय सांगाल मावशी, तुमचा स्टॉल कुठं लागला नक्की सांगा. ओके, काय काय तुमच्याकडे मिळतं? त्याचा प्राइस सांगा, प्राइस सांगा ना. 50 रुपये. भेळ कितीला आहे? 50. ही शेंगदाणे वगैरे 50. म्हणजे काही पण घ्या 50. आर्यन काय सांगशील, आज ट्रिप झाली का सक्सेसफुल बापू? मस्त मस्त झालेली आहे. आणि आजी आता आपल्यासाठी कणिक वगैरे भाजी काहीतरी ओके, बघू शकताय मित्रांनो, हे आमच्या कणीस भाजले चाललेत. मीठ बीठ लावले का त्याला? जरा लावले का मीठ बीठ? जरा मीठ वगैरे लावून पावसाचा आनंद आणि हा कणसाचा आनंद. पाप्या कुठे गेला? गाईज आपण आलोय अर्थर पॉइंटला आणि तुम्ही बघू शकताय काय चाललंय काय याचं शेट. कितीला आहे कणीस? 100ला 1, 50 आहे, 50 आहे, सॉरी. काय ट्रिप कशी झाली? मस्त वर्षभ काय सांगशील, कणीस कसं आहे? आर्यन, मस्त आहे. बापू, बंडू, मस्त आहे, खूपच छान. पाऊस भरपूर पडतोय बरं का. कणीस खातोय जरा. कणीस खातोय मित्रांनो. या महाबळेश्वर मध्ये खाण्याचा वेगळाच अनुभव आहे, बघू शकताय. मस्त आहे. तर बघू शकता पेरू जे आहेत ते आम्ही घेतले आता मावशींच्याकडे. चटणी द्या मावशी. हां, महाबळेश्वर आहे महाबळेश्वर. म्हणजे काय मजा आहे, काय आहे नक्की, काय घेतलंयस? स्वर्गच. अरे काय खायला काय घेतलंय? भाजी आहेत, भाजी कशा आहे प्लेट काय? मस्त आहेत. नाही रेनकोट काय आहे नक्की, काय विषय आहे? किती रुपयाला आहे रेनकोट? गाईज 20 रुपयाला घेतलाय रेनकोट. आणि बघू शकता इकडे भजी घेतले, भाज्याचा आनंद घेतोय. महाबळेश्वर आहे, खूप छान वातावरण. खूप छान वातावरण. काय सांगशील या ट्रिप बद्दल, काय सांगशील? खूप छान.
मित्रांनो बघू शकता हे पंचगंगा जो पॉईंट आहे महाबळेश्वर मधला, इथं पंचगंगेचं पाणी येतं असं सांगितलं जाते. इकडून पण बघू शकताय तुम्ही, हे देऊळ आहे इकडं. इकडून पाणी येते, गायत्री म्हणून पॉईंट आहे. सावित्री इथून पाणी येते. कोयना या नदीचं पाणी येते. वेण्णा इकडे या देवाचं मंदिर आहे. चला हो बघू शकता पंचगंगेचं पाणी जे आहे ते इकडं बघू शकता. बघू शकता हे पंचगंगा क्षेत्र महाबळेश्वर. 5 नदीचं पाणी इथं उगम पावतं बघू शकता. पंचगंगा जे महाबळेश्वरमधील सगळ्यात जे म्हणतात ना 5 नद्या ज्या आहेत त्या नद्याचा उगम जो आहे तो या ठिकाणी बघू शकता तुम्ही जो आहे तो 5 नद्या एकत्र येऊन या ठिकाणी हे झालेल्या आहेत बघू शकता. काय दिसतोय राव? काय दिसं ना टाक काय फोटो आहे ते आपलं आंबे पदरवर
पॉइंट बघू शकता इकडं काहीच दिसेना झाले काहीच बघा. काय म्हणजे काहीच दिसेना बघा. आता बघू शकताय तुम्ही हा जो वेगळा पॉइंट आहे तिथून जर तुम्ही जर काही सुद्धा टाकले नाही की ती माघारी तर खाली टाकणार. आता टाकावं शेट जरा. हो का हे कुदरत का करिश्माच आहे. हो का कुदरत का करिश्माच आहे म्हणावं लागेल. एक तुम्हाला ट्राय दाखवते. आमचा आर्यन बघा दाखवतोय की तिथून काही टाका माघारीचे टाका आर्यन. हे बघू शकताय बघा. अरे कुठे गेलंय. चमत्कार झाला बाबा चमत्कार झाला. आता बघू शकताय. हा आता हे आमचे मेन माणूस आहे आमच्या ट्रिपचा. सर्व बघू शकताय. खालून काही टाका बघू शकताय तुम्ही. हा असा पॉईंट आहे महाबळेश्वर मधला. खाली तुम्ही बघताय सगळं धुकं आहे. आता ते आमचे मित्र आहेत वर्षभ कदम. ते बघा टाकतील आणि ते कुठे येते बघा. टाका खाली शेट. बघा असाच एक कोणतरी व्यक्ती होता. ती व्यक्ती तसाच गेलाय नादात. हा असा एक पॉईंट आहे महाबळेश्वरातला. इथं काही तुम्ही खाली टाका की तिथं वर येतंय. आता बघू शकताय. चल जरा ह्याच्यात पण काढायचं. हा चालू केली का?